नमस्कार मित्रांनो, फार्मर आय डी स्टेटस पेंडिंग असेल तर काय करावं लागेल? कारण फार्मर आय डी स्टेटस पेंडिंग असेल तर तुम्हाला तुमचा पीक विमा भरता येणार नाही. तो स्टेटस अप्रूव्ड असायला पाहिजे. तर सर्वप्रथम तुम्हाला फार्मर आय डी कसं चेक करतात हे माहीत करून घ्यायचं. मी कमेंटमध्ये तुम्हाला ती लिंक दिलेली आहे, फार्मर आय डी चेक कसं करायचं ते बघायची. त्यानंतर लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला हे पेज दिसेल. या पेजवर आल्यानंतर तुम्हाला चेक एनरोलमेंट स्टेटस, ठीक आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज एक ओपन होईल. ते पेज या अशा प्रकारचे असेल. यामध्ये तुम्हाला आधार नंबरवर क्लिक करून खाली आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर खाली चेकवर क्लिक करायचं आहे. चेकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नंतर हे पेज दिसेल. यामध्ये खाली जे चेकच्या खाली सेंट्रल आय डी हा तुमचा फार्मर आय डी असणार आहे आणि अप्रुव्हल स्टेटस हे तुमचं पेंडिंग नसायला पाहिजे, अप्रूव्ड असायला पाहिजे. पेंडिंग जर स्टेटस दाखवत असेल तर तो तुम्हाला तलाट्याला भेटून सर्व ते दाखवायचे स्टेटस आणि ते तुम्हाला दुरुस्त करून देतील. धन्यवाद. पेंडिंग स्टेटस हे सहसा आधार कार्ड आणि 712 यामध्ये जर डिटेल मिसमॅच होत असतील त्यामुळं सहसा दिसत